सगळे सोहऱ्यांची अंमलबजावणी न झाल्यामुळे जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले। दरम्यान सरकारकडून मागण्या पूर्ण न झाल्यास 29 ऑगस्टला डाव टाकणार असा इशाराही जरांगे पाटलांनी दिलाय। तसंच लाडकी बहीण लाडका भाऊ योजनेवरूनही त्यांनी सरकारवर टीका केली। पाहूया। सत्ता कोणालाच नाही आणता आली पाहिजे। बघा आता कसा डाव टाकतो मी 29 ऑगस्ट। माझी विनंती राहील माननीय मनोज दादांना की त्यांनी थोडंसं या ठिकाणी सामंजस्याची भूमिका घ्यावी। लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडकी मेहुणी नाही तर मेहुणा आणते। तुम्हाला हे करायचंय का लफडे? तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत। त्यांच्या डोक्यात राजकारणाचं भूत बसलंय, ते आपल्याला उतरावं लागेल। मनोज जरांगे पाटलांनी सरकारकडे केलेल्या मागण्या अद्यापही पूर्ण न झाल्यामुळे जरांगे आक्रमक झाले आहेत। तसंच मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकांसाठी प्लॅन आखला असून महायुती आणि महाविकास आघाडीलाही इशारा दिलाय। आगामी विधानसभेसाठी मोठा डाव टाकणार असल्याचं जरांगे पाटलांकडून सांगण्यात आलंय। दरम्यान जरांगे पाटील कोणता डाव टाकणार या संदर्भातली चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली। आपले बी ठराविक द्यायचे आणि तेच निवडून बाहेर काढायचे। मग त्याच्यात धनगरांचे काय द्यायचे, मराठ्यांचे काय द्यायचे आणि ते बाहेर काढायचे। म्हणजे शेवटी पॉवर जनतेच्या हातात ठेवायची। कोणाला सत्ता नाही आणता आली पाहिजे, पण मी सगळं उघड करत नाही। सत्ता कोणालाच नाही आणता आली पाहिजे हे आता उघड नाही करत आता। ही पेस्ट होतं आता मध्ये कशी नाही आली पाहिजे। पॉवर शेवटी मराठा धनगर 12 बलुतेदार मुस्लिम दलितांच्या हातात राहिली पाहिजे। बघा आता कसा डाव टाकतो मी 29 ऑगस्टला। सरकारनं जे काही त्यावेळी आश्वासन दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, त्या आश्वासनापासून सरकार बिलकुल बाजूला हललेलं नाही, बिलकुल बाजूला सरकलेलं नाही। माझी विनंती राहील माननीय मनोज दादांना की त्यांनी थोडंसं या ठिकाणी सामंजस्याची भूमिका घ्यावी। मराठा समाजाचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। सरकार काम करतंय, सरकार बिलकुल चालढकलपणा करत नाही। या बाबतीत माननीय मनोज दादांनी उपोषणाचा मार्ग अवलंबू नये, त्यांनी सरकारला सहकार्य करावं। जरांगे पाटलांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। या संदर्भात अनेकदा मुख्यमंत्र्यांनी जरांगेंकडे शिष्टमंडळ देखील पाठवल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। अनेकदा मुख्यमंत्र्यांनी अनेक शिष्टमंडळ तिथं पाठवली, चर्चा केली, आव्हान केलं की बाबा आम्ही मार्ग काढतोय, त्याच्यामध्ये असं प्रकारे उपोषण करू नका अशी विनंती केलेली आहे। आम्ही सकारात्मक आहोत, सरकार सकारात्मक आहे। कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नयेत अशा प्रकारची काळजी, खबरदारी ही राज्य सरकारला घ्यावी लागते। तशा प्रकारची काळजी राज्याचे प्रमुख हे घेत आहेत, एकनाथराव शिंदे साहेब आणि सरकार पण घेत आहे। लाडकी बहीण लाडका भाऊ या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मागील अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। दरम्यान या योजनांच्या वादात आता जरांगे पाटलांनीही उडी घेतली आहे। लाडकी बहीण लाडका भाऊ योजनेतून सरकारनं डाव टाकल्याचा आरोपही त्यांनी केलाय। लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडकी मेहुणी नाही तर मेहुणा आणते। तुम्हाला हे करायचंय का लफडे? त्या साईट बंद पडल्या, त्या नेटवर एवढा लोड आलाय। हे लाडक्या मेहुणीचे फॉर्म भरायचे का लाडक्या मेहुण्याचे फॉर्म भरायचे का लाडक्या बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे? सरकारने हे डाव टाकलाय। आरक्षण द्यावा, लोकाला नोकर भरत्यात घ्यावा, हे खोटं नाटक करू नये, सत्य बोलावं, मुलीला शिक्षण मोफत करावं, मग बहिणीला भावाला बी द्यावा, मग मेहुणीला द्या। तुम्ही आता राजकीय झालेला आहात। मग मुसलमानांचा कळवळा तुम्हाला येतो, मग पुन्हा मध्ये वंचितांच्या गोष्टी करणार, पुन्हा ओबीसींच्या धनगर समाजाच्या गोष्टी करणार, मग त्यांच्यातनं आरक्षण हवंय आणि त्यांना त्या ठिकाणी हनवटीला हात लावायचा प्रयत्न। तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत। त्यांच्या डोक्यात राजकारणाचं भूत बसलंय, ते आपल्याला उतरावं लागेल आणि ते आम्ही निश्चितपणे करू। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनस्थळी जात एका तरुणीनं शिक्षणात येणाऱ्या अडचणींसंदर्भात जरांगेंकडे खंत व्यक्त केली। यावेळी या तरुणीला अश्रूही अनावर झाले होते। दरम्यान या तरुणीनं उपस्थित केलेल्या जात पडताळणीच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर टीकास्त्र डागलंय। अचानक जर सरकार कास्ट व्हॅलिडिटी मागतंय तर आम्ही द्यायचं कसं? कास्ट व्हॅलिडिटी 14ला त्यांनी एक GR काढलाय। कास्ट व्हॅलिडिटी काढायला 2-3 महिने लागतात। सध्या तहसीलमध्ये संप चालू। लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना हे सगळे त्याला ऍडमिशनच्या वेळेसच काढायचंय। मग सर्व्हर डाऊन असल्यामुळे आमची व्हॅलिडिटी निघत नाही। माझी सरकारला विनंती की आता लवकरात लवकर तुम्ही यावर निर्णय घ्या। 4 दिवस बाकी इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनसाठी 24 लास्ट डेट आहे। दरेकर साहेब आणि लाड साहेब त्यांना जरा
ह्या पोरीच्या डोळ्याकडं पाण्याकडं बघता आलं डोळ्यातलं तर जरा बघा. असेल तुमच्या घरात लेकरं तर जरा जाणीव घ्या. हमेशाच खुर्चीचीच आस नका करू. बघायच्या काय वेदना आहेत की त्या व्हॅलिडिटीसाठी. आणि आम्ही तुम्हाला सांगतानाच सांगितलं होतं तुम्ही EWS रद्द करू नका. कारण ECBC तुम्हीच दिलं, EWS पण तुम्हीच रद्द केलं. जर ECBCचा फायदा होत नाही मराठ्यांच्या पोराला आणि EWSचाही होत नाही, म्हणजे दोन्हीकडून मी मराठ्यांचेच पोरं तुम्ही मारले. मराठा आरक्षणावरून एकीकडे जरांगेंचं उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे अजय बारसकर यांनी देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं. दरम्यान यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र आंदोलनाची परवानगी न घेतल्यामुळे बारसकर यांना पोलिसांनी उचलून नेलं होतं. 4 वेळेस उपोषणाला बसले. काय झालं, काय मिळालं? राग, द्वेष, भांडणं, मारामाऱ्या. आणि किती जरी काय म्हणले ना, याला जबाबदार तेच आहेत. कोण ते कोण? तुम्ही नाव घेऊन बोला. जरांगे पाटील. मला इथं बसून मागणी, माझं त्यांनी असं सांगितलं होतं की मी माझे त्यांच्या मध्ये वाद झाले तर मी सागर बंगल्यावर चाललो. ते आले नाही, ते मधूनच मागं गेले. मी आलो, मी बसलो. मराठ्यांसाठी माझा देह इथं गेला तरी चालन. मी आलो माझ्या बायकोचं कुकू पुसून. मी म्हणलं मी आता असा जगून काय करायचं? लोक मला नावं ठेवतात. मी बसतो म्हणलं सागर, त्याच्यात नसेल हिंमत मी सागर बंगल्यावर येऊन बसतो. सरकारनं आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास 29 ऑगस्टला डाव टाकण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. त्यामुळे सरकार जरांगे पाटलांच्या मागण्यांसंदर्भात कधी निर्णय घेणार किंवा जरांगे पाटील 29 ऑगस्टला कोणता डाव टाकणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.